सुप्रीम कोर्टने कधी पण अध्यक्षांच्या टेरिटरीमध्ये म्हणजे कर्नाटकच्या केसमध्ये सुद्धा त्यांनी जेव्हा ह्याच्यातलेच एक जज मागच्या ह्याच्यातले रामण्ण होते, त्यांनी कधी अध्यक्षांच्या ह्याच्यात ते करू शकत नाहीत. आता त्यांनी तो तुमच्या अधिकारावरती कुठेही ती गदा आणलेली नाही, म्हणून तो निर्णय तिथे करायचा होता. पण विधिमंडळ पक्षाला जी पॉवर दिली जाते ती राजकीय पक्षाकडनं दिली जाते. म्हणजे एक चर्चा जी सुरू आहे, मग जे आमदार निवडून येतात ते पक्षाच्या चिन्हावरती, पक्षाच्या तिकिटावरती किंवा त्यांना जो AB फॉर्म दिला जातो तो पक्षाकडनं दिला जातो. म्हणजे लेट अस नॉट गो, आपण मागे जाऊ शकत नाही रेट्रोस्पेक्टिव्ह, पण जे आमदार आहेत की जे इन क्वेश्चन इथे होते त्यांना मिळालेले AB फॉर्म हे त्याच पक्षाकडनं मिळाले होते, त्याच स्ट्रक्चरकडनं मिळाले होते. जे स्ट्रक्चर आपण म्हणतोय की चुकीचं होतं किंवा घटनेला धरून नव्हतं, त्याच स्ट्रक्चरकडनं जर मिळालेले आमदार, मिळालेले प्रतिनिधी हे तिथे आमदार म्हणून किंवा मंत्री म्हणून बसतायत, मग त्याच स्ट्रक्चरवरती पुन्हा प्रश्न उभा राहत नाही का? माझ्यासमोर काय काम होतं? माझ्यासमोर काम होतं की मूळ राजकीय पक्ष कुठचा हा ठरवायचा. बरोबर. आता ते ठरवताना मला क्रायटेरिया दिलेला, त्या क्रायटेरियानुसार मी काम करणार. आता एका बाजूला चूक झाली आहे म्हणजे तीच चूक मी रिपीट करायची का? जर का तसा कोणाचा क्लेम असेल तर त्यांनी जावं इलेक्शन कमिशनकडे आणि दाद मागावी. ते तर रेक्टिफाय मी करू शकत नाही. बरोबर. घटनात्मक रचना नाहीये, घटनेनुसार रचना नाहीये, हे बघणं माझं काम आहे. त्या नियमबाह्य रचनेनुसार जर इतर कुठची कारवाई झाली असेल तर त्यात सुधार करून हवा असेल तर त्या फोरमकडे ज्याला चुकीचं वाटत असेल त्यांनी जावं. परंतु तसं झालंय म्हणून तुम्ही पण तसंच करा, हे काय लॉजिकल होऊ शकत नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.